नमस्कार. भूमिकी रसोई या चॅनलवर सर्वांचा मनापासून स्वागत आहे. तर विदर्भ स्पेशल अगदी झणझणीत तयार होणारी वांग्याची भाजी आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर वांगी बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी खोबरं, एक मोठा कांदा, अद्रक, लसण आणि हिरवी मिरची अगदी कमी आचेवर आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी अर्धा वाटी धने आणि अगदी अर्धा चम्मच जिरे टाकून आपल्याला त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि नंतर हे सर्व छान मिक्स करून सर्व साहित्य छान भाजून याचं छान बारीक वाटण करायचं आहे. नंतर आपल्याला भाजीला फोडणी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार तेल वापर करा. आणि इथं मी 1 किलोची भाजी बनवत आहे, त्यामुळे तेल थोडं जास्त घेतलं आहे. चला तर मग आपला तेल इथं गरम झालेला आहे. नंतर त्यामध्ये मी तयार केलेला वाटण टाकणार आहे. अगदी आपल्याला हे वाटण छान 2 ते 3 मिनटं छान तेलामध्ये परतून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथं छान वाटण परतून झालेलं आहे. नंतर त्यामध्ये मी इथं काही मसाले ॲड करणार आहे. त्यासाठी आपल्याला गरम मसाला आणि गोडा मसाला टाकून अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी इथं जवळपास मोठ्या चमच्याने 1.5 चम्मच तिखट टाकलेलं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा, कारण इथं मी जवळपास 1 किलोची वांग्याची भाजी घेत आहे, त्यामुळे तिखट थोडा जास्तच टाकलेला आहे. आणि अशा प्रकारे हे सर्व साहित्य अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये मी आपण जो वाटण तयार केलेला आहे त्याचं पाणी उरलेला होता, तो पाणी इथं टाकून अगदी 2 ते 3 मिनटं हे सर्व साहित्य छान शिजवून घेणार आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून अगदी कढईला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सर्व मसाले छान परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता आपला इथं मसाला मस्त असा तयार आहे. अगदी कढईला तेल सुटलेलं आहे, वर छान तेल आलेलं आहे, म्हणजे इथं आपली मसाला तयार आहे. तर यामध्ये मी वांगे टाकणार आहे. तर वांगे इथं मी अशा प्रकारे कापून घेतली आहे आणि छान हिरवगार असे वांगे घेतली आहे, ताजे छोट्या साईजचे. आणि हे सर्व वांगे आपल्याला अशा प्रकारे इथं टाकून घ्यायचं. तर अशा प्रकारे इथं सर्वच वांगे मी इथं टाकून घेतले. वांगे टाकल्यानंतर आपल्याला अगदी हे छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला सर्व मसाले आणि वांगे एकत्र केल्यानंतर अगदी 7 ते 8 मिनटं आपल्याला ही भाजी अगदी कमी याचेवर शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं वांगे छान असे थोडे नरम झालेले आहे आणि आपले जवळपास वांगे शिजतच आले आहे, पण वांगे पूर्णपणे अजून शिजलेले नाही आहे. त्यामध्ये मी थोडं पाणी घालणार आहे, म्हणजे आपल्याला वांग्याला किती रस्सा करायचा आहे त्याच्या हिशोबाने इथं मी पाणी टाकणार आहे. तर अशा प्रकारे इथं मी जवळपास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. पुन्हा आपल्याला ही भाजी अगदी 2 ते 3 मिनटं किंवा 4-5 मिनटं अगदी पाण्याला उकळी येईपर्यंत ही भाजी पुन्हा शिजवून घ्यायची आहे. अगदी मस्त अशी ही भाजी झणझणीत तयार होतो. अशा प्रकारे इथं आपली भाजी तयार आहे. तुम्ही बघू शकता मस्त असं भाजीला छान कलर आलेला आहे आणि अगदी मस्त असा तेल वर आलेला आहे आणि रस्सा पण अगदी मस्त झणझणीत झालेला आहे आणि वांगे पण असे आपल्याला खूप एकजीव करून घ्यायचं नाही. तर अशा प्रकारे इथं आपली भाजी मस्त अशी तयार आहे. तर अशा प्रकारे कुठलाही कार्यक्रम असो किंवा लग्न समारंभ असो, वांग्याची भाजी ही आवर्जून केलीच जातो. मग ती मसाला वांगी असो किंवा साधी आलू वांग्याची भाजी असो, खायला ती मस्तच वाटतो आणि अगदी चवीला भन्नाट लागतो. तर अशा प्रकारे इथं ही मसाले वांग्याची भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अगदी झणझणीत तयार झालेली अगदी गावरान चवीची ही मसाला वांगी
बनवायला अगदी सोपी आहे आणि आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये आपल्या घरामध्ये जे सामान अवेलेबल आहे त्यामध्ये ही भाजी तयार होतो. अगदी जास्त तामझाम न करता अगदी मस्त गावरान चवीच्या आपण असा बेत करू शकतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.